अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर अनुकंपधारकांनी बेमुदत आमरण उपोषण व अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील 11 अनुकंपधारकांनी हे आंदोलन छेडले असून गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडून फसव्या आश्वासनाची मालिका सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे। वारंवार निवेदन दिल्यानंतरही अद्याप त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात आलेले नाही। आंदोलकांचे म्हणणे आहे की त्यांच्या पालकांचा मृत्यू शासकीय सेवेत झाला असून नियमानुसार त्यांना सेवा मिळणे अपेक्षित आहे, मात्र प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे वैतागून त्यांनी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। आता जोपर्यंत आम्हाला शासकीय सेवेत घेतले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। माझं नाव वैशाली पांडुरंग तनपुरे, मी अनुकंपधारक आहे। माझं वय 45 होत आहे। मी एज बार झाली की माझं नाव लिस्टमधून कट होणार आहे। तर आम्ही 19 तारखेपासून उपोषणाला बसले आहे। तर आज आम्हाला पाटील सरांनी आतमध्ये बोलावलं होतं आणि ते म्हणत आहे की आमच्याकडे जागा नाही आहे, आम्ही तुमचे प्रयत्न चालूच आहे 1 वर्षापासून, पण असं त्यांचं काहीच नाही आहे। आम्हाला असंच ते खोटे आश्वासन देत आहे। आम्हाला जोपर्यंत जागा ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत मी तर जागेवरून उठणारच नाही आहे, कारण की माझं काहीच नाही। माझी आई माझ्या भरोशावर आहे, माझ्या लेकरांचं शिक्षण आहे आणि मला पेन्शन पण नाही आहे। माझी घरची म्हणजे परिस्थिती चांगली नाही आहे। आमच्या मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि मी अमरावतीची आहे, पण बाकीचे जे अनुकंपधारक आहे ते मेलघाटमधले आहे। त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की ते त्यांचे लेकरबाळं टाकून आले, रोजगार हमी योजनेत काम करतात ते। तर आमचं तसं उपोषण 5 मेलाच होतं, पण यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला वेळ द्या, आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो, पण त्यांनी वेळात आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, म्हणून आम्हाला पुन्हा उपोषणावर बसण्याची वेळ आलेली आहे। किती लोक आहेत? मी टोटल 11 लोक आहोत। काय आश्वासन करतो म्हणतात, पण मागण्या पूर्ण नाही करत आहे आमच्या। मला 13 वर्ष झाले आहे, पण तरी मला शासकीय सेवेत सामावून घेतलं नाही आणखी।